काय विचार करत बसू नका। जिथं जिथं कमळ दिसेल, जिथं धनुष्यबाण दिसेल, जिथं घड्याळ दिसेल तेवढं बटन दाबायचं म्हणजे आपलं काम संपलं। सगळीकडे आपली सत्ता आहे, काँग्रेसचा एकही आमदार नाही। मग काँग्रेस निधी देऊ शकेल का? महिलांना पिंक बस देणार, लाल बस बंद पडले त्याचा पत्ता नाही, त्याला टायर नाही, आणि महिलांना पिंक बस देणार। 15 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे, 15 वर्षामध्ये एक टॉयलेट हे बांधू शकले नाहीत, आणि हे सांगतात आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधून देणार म्हणून। आता हे पटतंय का बघा? कारण काँग्रेसच्या काळात तुम्ही बघितलं, घोटाळ्याची मालिका आणि भ्रष्टाचाराचा कळस, आपल्या खात्यावर येणारे पैसे काँग्रेस थांबवण्याचं काम करते, हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसेल तर उद्या 15 तारखेला त्याला झटका द्यावा लागेल। यावेळीची निवडणूक थोडीशी वेगळी आहे। आपल्याला नेहमी सवय, आपण मतदानाला गेलो की एक बटन दाबतो आणि बाहेर येतो, कारण आपल्याला नेहमी सांगितलंय तुम्हाला एक मताचा अधिकार आहे, तुम्हाला एक मताचा अधिकार आहे। लहानपणापासून तेच ऐकत आलो। पूर्वी शिक्के मारत होतो, एक शिक्क्याचा अधिकार आहे। आता मात्र प्रभाग पद्धत, पॅनल पद्धत, म्हणजे 15 तारखेला ज्यावेळी तुम्ही मतदान केंद्रात जाल त्यावेळी तुम्ही 4 नावांच्या समोरची 4 बटणं दाबून 4 जणांना मतदान करून 4 जणांना निवडून आणायचं आहे, हे डोक्यात ठेवलं पाहिजे। 2 ठिकाणी धनुष्यबाण, 2 ठिकाणी कमळ, हे 9 मध्ये आहे। आता बाकीच्यांचं कॉम्बिनेशन मी सांगत बसत नाही, आता 10, 20 ला मला वाटतंय 4 ठिकाणी कमळ आहे, 1 ठिकाणी धनुष्यबाण आहे। फार काय विचार करत बसू नका। जिथं जिथं कमळ दिसेल, जिथं धनुष्यबाण दिसेल, जिथं घड्याळ दिसेल तेवढं बटन दाबायचं म्हणजे आपलं काम संपलं। जमेल ना? सोपं आहे। या निवडणुकीमध्ये आपल्या समोर 2 पर्याय आहेत। पर्याय एवढ्यासाठी मी सांगतो की आपण निवडणूक आली, मतदान करताना खूप विचारपूर्वक मतदान करतो। आपण काय उगाच केंद्रावर जाऊन डोळे बंद करून बटन दाबत नाही। आपण विचार करतो की ज्याला मी मत देणार आहे, माझं मत वाया तर जाणार नाही ना, मी ज्याला मत देणार आहे तो भागामधली कामं, विकास कामं करू शकेल का, मी ज्याला मत देणार आहे तो माझ्या अडीअडचणीला धावून येईल का, मदत करेल का, अशा अनेक विचारांना आपण मतदान करत असतो आणि त्यातून आपण उमेदवार निवडतो। हीच लोकशाही आहे। आता दुसरं, मतदान करत असताना कोणतीही निवडणूक असू दे, आपल्या विकासाच्या काही कल्पना असतात। 2 प्रकारच्या विकासाच्या कल्पना। पहिली म्हणजे आपल्या भागातला रस्ता झाला पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, वेळेवर कचरा उचलला गेला पाहिजे, गटरची ड्रेनेजची सिस्टीम असली पाहिजे, स्वच्छ पिण्याचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे, भागामध्ये एखादी चांगली गार्डन असावी जिथं महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जाता येईल, भागामध्ये एखादं क्रीडांगण असावं जिथं आपल्या मुलाबाळांना खेळायला जाता येईल, महापालिकेचा एखादा दवाखाना भागामध्ये असावा जिथं छोटे मोठे आजार, थंडी, ताप, खोकला, सर्दी असेल तर मोफत औषध उपचार होईल, एखादी महापालिकेची चांगली शाळा असावी जिथं सामान्य लोकांना आपल्या मुलांना शिक्षण देता येईल। एवढ्या माफक अपेक्षा आपल्या लोकप्रतिनिधीकडून असतात। ही झाली पहिली अपेक्षा। दुसरी अपेक्षा आपली अशी असते की आपल्या शहराचं नाव लौकिक झालं पाहिजे, आपलं शहर मोठं झालं पाहिजे, नाव वाजलं पाहिजे, देशभर नाव असलं पाहिजे, शहरामध्ये मोठमोठे प्रकल्प आले पाहिजेत, विमान सेवा पाहिजे, रेल्वे सेवा पाहिजे, पासपोर्ट ऑफिस पाहिजे, हायकोर्ट पाहिजे, मोठ्या मोठ्या कल्पना। आता मला आपल्याला सांगायचं आहे, मी तुमच्या गावातला रस्ता गटर असो किंवा कोल्हापूरमध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन करायचं असो, या सगळ्याला कशाची आवश्यकता आहे तर निधीची आवश्यकता आहे। का निधीच्या वगैरे होईल का? जो निधी देऊ शकणार नाही तो हे कामं करू शकेल का? आणि निधी कोण देऊ शकतं? निधी आमदार देऊ शकतात, निधी खासदार देऊ शकतात, निधी मंत्री देऊ शकतात, मुख्यमंत्री, राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळीकडे आपली सत्ता आहे। केंद्रात मोदीजींचं आपलं सरकार आहे, राज्यात फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे, अजितदादांचं आपलं सरकार आहे, जिल्ह्यातले 10च्या 10 आमदार विधानसभेचे आपले आहेत, महायुतीचे आहेत, काँग्रेसचा एकही आमदार नाही। मग काँग्रेस निधी देऊ शकेल का? आता काँग्रेसनं जाहीरनामा काढला परवा, त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधणार, म्हणजे 1000 कोटीचं। सगळ्या शाळा डिजिटल करणार, स्मार्ट करणार, सगळी क्रीडांगणं करणार, सगळे शौचालय बांधणार शहरभरामध्ये,
महिलांना पिंक बस देणार, लाल बस बंद पडले त्याचा पत्ता नाही, त्याला टायर नाही, आणि महिलांना पिंक बस देणार, महिलांना केएमडी फुकट देणार, द्यायचंच नाही. बस आहे कुठं? 70 बसेस बंद पडलेले आहेत, 40 रस्त्यावर आहेत, त्यामुळे द्यायचंच नाही, त्यामुळे फुकट देणार. आणि अनेक गोष्टी, भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार, अमुक तमुक. मला आपल्याला महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित त्यांना प्रश्न विचारायचा आहे. अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये एक तरी महिलांसाठी पब्लिक टॉयलेट कुठं दिसलं का तुम्हाला? तुम्ही महाद्वार रोडला जाता, राजारामपुरीत जाता, लक्ष्मी रोडला जाता, महालक्ष्मी मंदिरात जाता, कुठेतरी महिलांसाठी एखादं पब्लिक टॉयलेट दिसलं का तुम्हाला? अख्ख्या शहरामध्ये हे काँग्रेसचे लोक 15 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे, 15 वर्षामध्ये एक टॉयलेट हे बांधू शकले नाहीत, आणि हे सांगतात आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बांधून देणार म्हणून. आता हे पटतंय का बघा? राहुल गांधींसारखं झालं हो. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं भाषण आपण ऐकलं. मला सत्ता द्या, चुटकी में गरीबी हटाऊंगा म्हणतो. कसं असं चुटकी में गरीबी हटाऊंगा? अशी हटते का गरीबी? सवयच आहे काँग्रेसला. 1952ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली होती, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू जे होते ते पण असेच म्हणले होते, तुम आम्ही वोट दो, हम गरीबी हटाएंगे म्हणले. त्यानंतर 20 निवडणुका झाल्या, प्रत्येक निवडणुकीत तेच, गरीबी हटाएंगे, गरीबी हटाएंगे. आपला आवडता विषय ना गरीबी हटाएंगे. गरीबी हटाएंगे म्हणले आपण दनादन मत टाकत होतो जाऊन त्यासने. काय गरीबी हटली नाही, काय नाही, ते मात्र श्रीमंत झाले. कारण काँग्रेसच्या काळात तुम्ही बघितलं, घोटाळ्यांची मालिका आणि भ्रष्टाचाराचा कळस आपण सगळ्यांनी पाहिला. रोज पेपर उघडला 2014च्या आधी की आपल्याला दिसायचं 2G घोटाळा, 3G घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, डेक्कन हेराल्ड घोटाळा, आणि आकडे बारके नव्हते. 10,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटी, 1.5 लाख कोटी. 1.5 लाख कोटीच्या पुढे झिरो किती लिहायचे ते सुद्धा आम्हाला जमणार नाही. हे सगळं आपण पाहिलं, आणि म्हणून भारत देशातल्या नागरिकांनी या देशाची धुरा प्रधानमंत्री मोदींच्या हातामध्ये दिली. गरिबी कशी हटवायची असते? तुम्ही आता मध्यंतरी पेपरला वाचला असेल, या भारत देशातले 25 करोड लोक गरिबी आणि दारिद्र्य रेषेच्या वर आले. कसे आले? त्यांच्या प्रपंचासाठी लागणार जे काम आहे ते प्रधानमंत्री मोदी सरकारच्या वतीनं करण्याचं काम करतायत. मी मुद्दाम तुम्हाला काही गोष्टी सांगतोय का, लोकसभेची निवडणूक नाही आहे, पण आपली मेमरी थोडी वीक आहे, आपल्याला आठवत नाही, म्हणून मी आठवण करून द्यायला लागलोय. आपल्याला जर काल विचारलं, काल कुठली काही भाजी खाल्ली होती रात्री जेवताना, तर आपल्याला आठवणार नाही काय आपण विचार काय खाल्लं होतं लक्षात नाही. परंतु विचार करून बघा, गेली 5 वर्ष झालं या देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं. का रेशनचे पैसे द्यावे लागतात तुम्हाला? 80 कोटी लोकांना, आणि पुढे 5 वर्ष ही योजना चालू राहणार आहे. 10 वर्ष आपल्याला रेशनचे पैसे द्यावे लागणार नाही. चांगली योजना आहे की नाही? सर्वसामान्य आधार देणार आहे की नाही? या देशामध्ये 10 कोटी घरामध्ये शौचालय बांधून दिले. आता 10 कोटी घरामध्ये शौचालय बांधून दिल्याचा अर्थ काय? 10 कोटी घरामध्ये शौचालय नव्हते. काय अवस्था होत असेल त्या घरातल्या महिलांची जरा विचार करून बघा. 12 कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर दिला. आता गॅस सिलेंडर दिला म्हणजे काय? 12 कोटी घरामध्ये गॅस सिलेंडरवर स्वयंपाक होत नव्हता, चुलीवर होत होता, चुलीवर. आज आपल्याला बरं वाटतं इथनं पुण्याला निघालं की चुलीवरचं मिसळ, चुलीवरचं मटण, चुलीवरचा रस्सा, सगळं आता चुलीवरचं खायला बरं वाटाल. परंतु 12 कोटी घरामध्ये चुलीवर जेवण होत होतं. आपण पिक्चर बघायला जातो थिएटरमध्ये गेले की जाहिरात येते बघा, सिगरेट पीना सेहत के लिए खराब है, इससे आपके फेफड़े खराब होते हैं, कैंसर होता है, अमुक तमुक चित्र विचित्र चित्र दाखवतात त्याच्यावर. सिगरेट पिणे से सेहत खराब होतीये. पण आमची एक वेळचं जेवण करत असताना, आमची आई, माई, आजी एक वेळचं दुपारचं जेवण करत असताना चुलीवर फुकून 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 त्या फुकणीतनं 10 सिगरेटचा धूर तिच्या पोटात जात होता. काँग्रेसनं त्याची कधी चिंता केली नाही, प्रधानमंत्री मोदींनी चिंता केली, आणि 12 कोटी घरामध्ये आता गॅस सिलेंडर दिलेला आहे. ह्याला म्हणायचं गरिबीवरचं काम. आणि अशा अनेक योजना आहेत. आज आरोग्याची योजना आयुष्यमान भारत, तुम्ही बघा एवढ्या प्रकारचे आजार आलेले आहेत, एवढ्या प्रकारचे आजार आलेले आहेत. पूर्वी एक महात्मा ज्योतिबा फुले योजना होती, त्यामध्ये 600 आजार होते. आता आयुष्यमान भारत योजनेमध्ये 2300 प्रकारचे आजार आहेत. 2300 प्रकारचे आजार असतात. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंतचे एवढे आजार सगळे आता त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सगळं आता खर्चिक झालेलं आहे. ताप, थंडी, सर्दी झाली, दवाखान्यात गेला तरी 5-10 हजार
डॉक्टरकडे गेलेच म्हणून समजा, आणि एखादं मोठं ऑपरेशन जर घरामध्ये असेल तर सगळं घर कोलमडून जात. काहीतरी जमीन विकायला लागते, नाहीतर एखादा दागिना मोडायला लागायचा. परंतु आज प्रधानमंत्री मोदीजींनी 5 लाख रुपयाचं आरोग्याचं सुरक्षा कवच आपल्याला दिलेलं आहे. 5 लाख रुपये. आणि तशीच योजना राज्य सरकारची सुद्धा आहे, 5 लाख रुपयाची महात्मा ज्योतिबा फुले, म्हणजे 10 लाख रुपयाचं आरोग्याचं सुरक्षण आपल्याला कवच दिलं. याच्यापूर्वी काँग्रेसच्या काळात असं होतं का? असं कधीच नव्हतं. आणि म्हणून या सगळ्या गरजा ज्या आपल्या आहेत, आपल्या प्रपंचाला लागणारा खर्च आहे, तो भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार लोकांना देते. म्हणून लोक गरिबीच्या दरिद्रेषेच्या वर येतात. अनेक योजना आहेत. ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आहे, विधवांना पेन्शन आहे, परित्यक्त्यांना पेन्शन आहे, कलाकारांना मानधन आहे, बांधकाम कामगारांना वेगवेगळे, बांधकाम कामगार म्हणजे आपल्या देशाचा कणा आहे. परंतु कामगारांना कधी काँग्रेसनं कसली मदत केली नाही. आताच्या सरकारनं तुम्ही बघितलं असेल, इथं काही पेट्या वाटल्यात का नाही मला माहित नाही. बांधकाम कामगारांना एवढी मोठी पेटी, त्यामध्ये ते फावडं, टिकाऊ, खोर, कोयता, खुरप, पक्कड, मारतूल, ग्लोव्ज, हेल्मेट, बॅटरी, म्हणजे एवढं सामान 5-50 हजार. जाजम हे आहेत बघा, संजय गांधी, बॅटरी, एवढं सगळं साहित्य हे पहिलं दिलं. परत दुसरी योजना आला त्यांच्यासाठी, काय, जसं वडील रुखवतात भांडी देतो बघा मुलगीला, तशी एवढं मोठी भांड्याचा सेट, ताट, वाट्या, ग्लास, पेला, पिंप, कुकर, परात, ते नॉन फ्राईंग काय, फ्राईंग काय असते तुमचं ते. काँग्रेसने कधी आपल्याला चमचा तरी दिला का? आणि या सगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या खात्यावर येतात. खात्यावर काँग्रेसच्या काळामध्ये कुणी सांगावं मला की तुमच्या खात्यावर 5-50 हजार रुपये आले असतील. 5-50 रुपये, 1000 सोडा, 50 रुपये कसे येतील? तुमचं खातं नव्हतं बँकेत. 2014 साली मोदीजी ज्यावेळी पंतप्रधान झाले, त्याने आपल्या सगळ्या देशातल्या नागरिकांना आवाहन केलं की बँकेमध्ये जाऊन जनधन खातं उघडा. काँग्रेसनं संबंध देशभर अपप्रचार केला, लोकांना सांगायला सुरुवात केली की जनधन खातं उघडू नका, की मोदीजी तुमच्या बँकेतले पैसे काढून घेतील म्हणले. परंतु आज अवस्था काय? 55 करोड लोकांनी बँकेमध्ये जनधन खातं उघडलं. 55 करोड. नाहीतर त्याच्यापूर्वी आपला ते पिठाच्या डब्यात, मिठाच्या डब्यात, तांदळाच्या डब्यात यात सगळा आपला कारभार चालू होता. आज 55 करोड बँकेची खाती झाल्यानंतर थेट डीबीटीच्या माध्यमातून सगळं अनुदान, हे कसलीही पेन्शन असू दे, उद्योगाची पेन्शन असू दे, कसलीही मदत असू दे, थेट खात्यावर येते. कुठल्याही पद्धतीचं चेक, ड्राफ्ट, आमदार खासदार वशिला, शिफारस, कलेक्टरकडे हेलपाटे काही करावं लागत नाही तुम्हाला. बरोबर आहे का? लाडकी बहीण योजना किती महत्वाकांक्षी योजना आहे. त्या लाडकी बहीण योजनेला सुद्धा काँग्रेसने विरोध केला. ज्यावेळी योजना घोषित झाली, काँग्रेसने सांगायला सुरू केली फसवी योजना आहे, फसवी योजना आहे, इलेक्शन पुरते, इलेक्शन नंतर बंद होणार म्हणले. चालणार व्यवस्थित योजना. आणि आता सुद्धा परवा मुख्यमंत्री महोदयांनी संक्रांतीला 2 हप्ते 3000 रुपये देणार म्हणल्यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आणि ते पैसे थांबवा म्हणून केले. हे आपल्याला मान्य आहे का? आपल्या खात्यावर येणारे पैसे काँग्रेस थांबवण्याचं काम करते, हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसेल तर उद्या 15 तारखेला त्यांना झटका द्यावा लागेल. किती महत्वाकांक्षी योजना आहे. ते म्हणतात 1500 रुपयात काय होतं? अरे ज्याला मिळतं त्याला विचारा काय होतं. मी ग्रामीण भागामध्ये फिरतोय, ग्रामीण भागामधल्या महिला एवढ्या खुश आहेत, एवढ्या खुश आहेत. शहरात तरी ठीक आहे, तुमच्या हातात कसा पैसा असतो. ग्रामीण भागामध्ये शेतीचा पैसा नवऱ्याकडे, नोकरी करत असेल तर त्याच्या खात्यावर, व्यवसाय करत असेल त्याच्याकडे पैसे, महिलेच्या हातात पैसे येणार कुठनं? 200-400 रुपये जरी दवाखान्यासाठी किंवा काही आणायसाठी असेल तर नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे. म्हणतात टिकली आणायची म्हणलं तरी नवऱ्याकडे पैसे मागायचे. आता तशी परिस्थिती राहिली का? आता नाही. आता उलट झालंय. आता टिंग वाजले की ताई निघाली बँकेत. नवऱ्याचं लक्ष असते कधी टिंग वाजते, ते वाटच बघतोय कधी बायको येते. आता उलट झालंय. आता म्हणतोय नवरा आला की जरा ह्या आठवड्यात मला दे, पुढच्या आठवड्यात तुला परत देतो. महिलेची पत वाढलेली आहे घरामध्ये. महिला सांगतात भांडण तंटा कमी झालाय म्हणून. खरं सांगतोय मी, चेष्टा नाही करत, मी वस्तुस्थिती सांगतो. आता याच योजनेला जोडून आजच मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये आले होते. त्यांनी सांगितलं केंद्र स्तरावर जशी योजना आहे तशी महाराष्ट्रात सुद्धा लखपती दिदी योजना सुरू करणार आहे. लखपती दिदी. लखपती दिदी योजना काय? तुमच्या या 1500 रुपयाला अनुसरून तुम्हाला 1 लाख रुपये विना तारण, विना गॅरंटर 1 लाख रुपये देणार. तुमच्या त्या 1500तून काही रक्कम भरून घेणार.
परंतु लखपती दिली आणि या माध्यमातून वर्षाला तुमचं 1 लाख रुपयाचं उत्पन्न झालं पाहिजे अशा पद्धतीची योजना सुरू केलेली आहे. दिली असते का काँग्रेसनं आपल्याला 1 लाख रुपये? आणि अशा अनेक योजना सुरू आहेत. केंद्राच्या राज्याच्या या योजना आहेत त्याचा आपल्याला लाभ मिळतोच. ज्या पद्धतीनं केंद्र स्तरावर देशभरामध्ये कामं चालू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. रोड्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम होत आहेत, हायवे होत आहेत, विमानतळ बांधले जात आहेत, रेल्वे स्टेशन एका दिवशी तुम्ही मोदींचं मुद्दाम बघा, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले. एका दिवशी देशभरातल्या 1300 रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने केलं. 1300 आणि 10 कोटीपासून 150 कोटी रुपयापर्यंत सगळ्या रेल्वे स्टेशनना दिलं. आपल्या कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनसाठी सुद्धा 40 करोड रुपये दिलेले आहेत. कोल्हापूरचं विमानतळ बंद पडलेलं होतं. इथले काँग्रेसचे जे माजी पालकमंत्री आहेत त्यांनी 10 तारखा दिल्या तुम्हाला. 2 तारखेला विमान उडणार, 5 तारखेला उतरणार, मंगळवारी जाणार, शनिवारी येणार, 32 तारखेला जाणार. काही गेलं नाही आलं नाही. मोदीजींच्या उडान योजनेतनं मी 276 करोड रुपये आणले आणि आमचं विमानतळ इथं आलं नाही, ते चालू झालेलं आहे. 6 विमान सेवा सुरू झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक, उद्योजक आज कोल्हापूरमध्ये यायला लागलेले आहेत. 40 वर्षाच्या सर्किट बेंचची आपण अपेक्षा करत होतो, वाट बघत होतो. 40 वर्ष आंदोलन चालू होते, मोर्चे चालू होते, जाळपोळ झाल्या, केसेस झाल्या. काँग्रेसला कधी पाडा फुटला नाही. आमचे नेते फडणवीस साहेबांनी कोल्हापूरमध्ये हायकोर्टचं बेंच आणलं. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.